सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. बघा, आपण टक्केवारी आपला जो टॉपिक सुरू होता पहिल्या भागमध्ये मी टाकलेला आहे. त्याच्यामध्ये काय व्हिडिओ या भागमध्ये आपण समोरचे व्हिडिओ घेणार. ठीक आहे. तर बघा, एकदम अवघड पद्धतीने आपण अवघड लेवलचे आपण प्रश्न घेणार या ठिकाणी. ठीक आहे. तर बघा, पहिला प्रश्न आहे बघा, 160 चे वर्गमुळात किती टक्के बरोबर 64/2 हा प्रश्न आहे. याला सॉल्व्ह कसं करायचं बघा, एकदम सोप्या पद्धतीने काय करायचं आहे की 160 चे बरोबर आहे, 160 आणि चे दिले म्हणून गुणाकार वापरायचं. पहिले काय करू आपण 160 लिहून घेऊया. किती 160 आणि च्या जागी गुणाकार वापरणे आणि क्वेश्चन मार्क बघा, वर्गमूळ पहिले काढून घेऊ आपण आणि वर्गमूळ मध्ये बघा क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी x मानायचा आहे. ते टक्के आहे म्हणून छेदामध्ये काय करायचं टक्के लिहायचे या ठिकाणी. ठीक आहे. आणि बरोबर काय येणार 64/2 असं. ठीक आहे. तर याला सॉल्व्ह करूया. तर बघा बघा दोन्ही जर 64 ला भागितलं तर 32 येतो. बरोबर आहे. आता हे शून्य आणि हे शून्य कॅन्सल करायचं आहे. बघा 16 एक 16, 16 दोन्ही 32 होतात. आता इथं राहिलं काय, इथं वर्गमुळात x राहिलंय. ठीक आहे. आता इथं भागिले तिकडे गेल्यावर बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यावर काय होणार गुणाकार, म्हणजे काय होणार हे 10 गुणिले हे जे 2 राहिले इथं 2 लिहायचे. ठीक आहे. आता बघा सॉल्व्ह करायचं आहे. वर्गमुळात x बरोबर 10 गुणिले 20. आता इथे काय होणार बघा, इथे बघा तर हे वर्गमूळ इथं रूट आहे. रूट म्हणजे काय की जो बघा हा रूट आहे, रूट म्हणजे वर्गमूळ आहे. बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेलं की काय होते वर्ग, त्या वर्ग होऊन जाते. म्हणजेच काय 20 चा वर्ग काय येणार 400. मग उत्तर काय येणार 400. कुठे दिसतोय तुम्हाला ऑप्शन नंबर याच्यामध्ये बघा बी मध्ये याचं उत्तर. ठीक आहे. कळलं. नेक्स्ट प्रश्न बघूया. बघा दुसरा प्रश्न आहे ते सॉल्व्ह करूया. डायरेक्टली आपण 160 च्या जागी गुणाकार वापरायचा आहे. 45% म्हणजे 45% म्हणजे काय, आपण टक्केमध्ये का वापरतो पूर्ण 100. छेदामध्ये काय करायचं 100 लिहून घ्यायचं आहे आणि अधिक दिलेले आहे 250 आणि याचे चे दिले बरोबर गुणिले इथं 14 लिहू आपण. इथं थोडं आवडत नाही मग छेदामध्ये काय करू 100 लिहू. ठीक आहे. तर याच्यामध्ये काय करायचं आहे बघा, तर आता इथे काय करायचं आहे, आता इथे पण आवडत नाही बघा थोडं, आपण हे या टर्मला नंतर सॉल्व्ह करू. पहिले याला सॉल्व्ह करून घेऊया, नंतर आपण समोरचे ते राहिले तर आपण टर्म सॉल्व्ह करूया. ठीक आहे. तर बघा कसं होणार, आता याला बघा आता काय होणार, हे शून्य कॅन्सल होणार, दोन्ही भाग जातो. 2 16 आणि 2 पंच 10, परत 5 भाग 5 1 5 5 9 45, 8 9 का होते 72 होते. मग काय करायचं 72 लिहायचे. हे अधिक चिन्ह इथं म्हणून इथं अधिक द्यायचं. आता परत नाही का जो 250 आहे बरोबर आहे 50 ने भाग जातो, 5 वेळेस 50 ने भाग जातो आणि 50 ने 2 ला याला भाग जातो. ठीक आहे. आता इथं 2 आहे वरी 14 आहे बघा, इथं 2 1 2 2 7 14. मग हे 5 गुणिले 7 किती होणार 35 होणार. ठीक आहे. आता काय होणार बघा, जो क्वेश्चन मार्क प्रश्न चिन्ह जागी x मानायचा आहे. आता हे बरोबर चिन्हाच्या इकडं आणा म्हणजे अधिक होणार, म्हणजे इथे काय होणार आहे इथे 23 होणार. ठीक आहे. त्या सगळ्यांची जर बेरीज केली मित्रांनो तर बघा 1 मिनिट आपण बेरीज करूया. यांची जर बेरीज केली 72 35 आणि 23 सगळ्यांची बेरीज केली तर बघा काय होणार 130 येणार. म्हणजे जे या क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी काय येणार 130 येणार, जो ऑप्शन नंबर डी याचं उत्तर असेल. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघूया. या ठिकाणी बघा तिसरा प्रश्न आहे. 350 से 66% अधिक x च्या आपल्याला क्वेश्चन मार्क जागी x माना किंवा काढायची आपली किंमत आणि 1256 चे 508 बरोबर आहे. तर याच्यामध्ये काय विचारलेलं आहे आपल्याला क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी प्रश्नचिन्ह मागे कोणतं उत्तर हे काढायचं आहे. पहिले काय करू आपण सॉल्व्ह करूया. हे 350 बरोबर आहे, च्याच्या जागी गुणाकार वापरा आणि 66% आहे 66 आणि छेदामध्ये काय करायचं 100 लिहायचं या ठिकाणी. ठीक आहे. आणि बघा इथं काय करायचं आहे क्वेश्चन मार्कला थोडं आपल्याला इथं किंमत काढायची म्हणून x माना किंवा नंतर उत्तर काढलं तर ते त्याची किंमत निघून जाईल. बरोबर चिन्ह घ्यायचे आहे आणि 1256 आणि हे गुणिले किती आहे 508. हे मी इथं वर लिहितो 508, इथे मावडत नाही. ठीक आहे. हे 508 आहेत. आता आपण काय करूया बघा, इथे काय करायचं आहे भाग देऊया आपण. ठीक आहे. तर कसं जाणार भाग बघा, तर पहिले आपण काय करू तर बघा इथे 50 नी दोन्ही साईडला 50 7 350 होतात आणि 50 दोन्ही 100 होतात. अरे 2 नी भाग देत 66 ला 33 येतो. बरोबर आहे. 7 गुणिले 33, 7 गुणिले 33 का होणार 7 त्रिक 21 म्हणजे 231 येणार. तुम्ही सॉल्व्ह याला कॅल्क्युलेशन तुम्ही करायचं. ठीक आहे. आता नंतर काय करायचं आहे x ला बाजूला ठेवा किंवा इथं आता जो अधिक x राहिला होता ना इथे लिहू शकता. ठीक आहे. इथं पण लिहिलं असतं पण तिथे जागा माळत नाही म्हणून. ठीक आहे. लिहा अथवा नाही लिहिलं तर चालते, आपल्याला किंमत काढायची आहे बरोबर चिन्हाचं बघा. आता 8 नी नाही का 1256 ला भाग द्या. 8 1 8 उरले किती इथं 4, 8 पंच 40 उरले किती 5, 8 7 56 आणि हे वरचे गुणिले 5. या दोघात जर गुणाकार केलं तर काय येणार बघा, दोघाचा गुणाकार केलं तर 700, या दोघात गुणाकार केलं तर 785 येतो.
ठीक आहे. आता काय करू आपण, आता x ला इथं ठेवायचं आहे. ठीक आहे, आणि बरोबर चिन्हाच्या पलीकडे कोणाला न्यायचं आहे, 231ला. हे ऑर्डर इथं 785 होते. ठीक आहे, 785 इथं होते, आणि आता हे अधिक आहे तिकडे गेल्यावर वजामध्ये 231. ठीक आहे, या दोघात जर वजाबाकी केलं तर 554 याचं उत्तर येतो. जो ऑप्शन नंबर कुठे दिसतोय, सी मध्ये याचं उत्तर असेल. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न बघूया. या ठिकाणी बघा चौथा प्रश्न आहे, 750 चे 64% बरोबर भागिले 4 बरोबर क्वेश्चन मार्क भागिले 5. क्वेश्चन मार्क जर आपल्याला क्वेश्चन मार्क दिलेला आहे त्याची किंमत काढायची आहे. मग कसे काढणार, 750 जसं तसं लिहा. ठीक आहे, हे 750 आहे, आणि च्या जागी गुणाकार वापरणे. 64% दिले, मग छेदामध्ये काय करायचं आहे, 100 लिहायचं आहे. ठीक आहे, इथं भागाकार दिले म्हणजे कुठे येणार, इथे येणार, गुणिले 4, आणि बरोबर आता x वजा x भागिले 5. x कुठून आले, क्वेश्चन मार्कचं किंमत आपण x मानले म्हणून तिथून आलंय. ठीक आहे, त्याला सॉल्व्ह करायचं आहे. तर बघा काय असं होणार आता, तर बघा आता 4नी नाही का 64ला भाग द्या. 4नी 64ला भाग दिलं की 16 येतो, बरोबर आहे. आणि परत काय होणार, 5नी जर 100ला भाग दिलं तर 20 येतो, राईट. आता हे शून्य कॅन्सल झाले. परत 2नी 16ला भाग द्या, बेआटी 16. 75 गुणिले 8, 75 गुणिले 8 केले किती होणार, 600 येणार. किती येणार, 600. 75 गुणिले 8 केले किती येणार, 600. जो ऑप्शन नंबर डी याचं उत्तर असेल. ठीक आहे, कळलं. नेक्स्ट प्रश्न आहे. या ठिकाणी बघा 5वा प्रश्न आहे, 3600 चे 709 चे 45% चे 35% बरोबर किती, हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. आपण सॉल्व्ह करूया. बघा तर पहिले काय करायचं बघा, 3600 लिहायचं आहे या ठिकाणी, 3600 बरोबर आहे. च्याच्या जागी गुणाकार लिहा, आणि 709, ठीक आहे, गुणिले परत च्या जागी आता 45% म्हणून 45 भागिले 100, आणि परत गुणिले काय दिले, 35, इथे 35 आणि भागिले 100. ठीक आहे, तर याला सॉल्व्ह करूया. बघा आता हे दोन शून्य कॅन्सल झाले. बघा आता काय होणार की इथे 5ने जर भाग दिले, इथं 35 आहे. ठीक आहे, हा 35 आहे. 5ने भाग दिले की 5 7 35 होते. इथं 5ने भाग दिले की 20 येतो. ठीक आहे, आता परत काय होणार, परत 5ने भाग देऊया आपण. तर कसं बघा, 5ने भाग देताना काय करायचं आहे की 5 चोक 20, 5 9 45. ठीक आहे, परत 9नी भाग जातो इथं 36ला, 9 चोक 36. आता राहिलं काय बघा, तर हे 4 आणि हे 4 काय होणार, कट होणार. ठीक आहे, आता राहिलं काय बघा, इथे काय राहिलंय की 7 गुणिले 9 गुणिले 7 राहिले. 7 7 काय होणार, 49 होणार. पहिले 49 लिहायचं, आणि हे गुणिले इथे हा राहिलेला 9, बरोबर आहे. 9 9 81, गुणिले 8, 9 चौक 36, 36 40, 41 44, किती होणार, 44. म्हणजे उत्तर काय येणार आपलं, 441. कुठे दिसतोय, ऑप्शन नंबर आपल्याला इथे कुठे दिसतोय, ए मध्ये याचं उत्तर असेल. ठिकाणी कळलं. नेक्स्ट प्रश्न बघूया. तर बघा नेक्स्ट प्रश्न आहे 6वा, 4240 चे 3/5 चे 75% चे 25% बरोबर किती, हा प्रश्न आहे. मग सॉल्व्ह कसं करायचं बघा, 4240 चे जागी गुणाकार 3/5, ठीक आहे, आणि नंतर गुणिले च्या जागी 75% म्हणून छेदामध्ये हा 100 असणार, आणि परत इथे गुणिले, इथे मावळत नाही आपण खाली घेऊया. ठीक आहे, थोडं इथं काय घेऊ आपण, इथं एक मिनिट. तर काय घ्यायचं आहे, हे थोडं रफ करतोय. तर आपल्याला काय घ्यायचं आहे, तर बघा गुणिले किती राहिले, 25, आणि हा 25% म्हणजे काय होणार बघा, इथे लिहितो मी. याचा अर्थ म्हणजे काय, एक मिनिट. काय होणार, इथं 25% राहिलं ना, गुणाकार, या गुणाकार समोर काय होणार, 25%, इथं 25 आणि छेदामध्ये हा 100 असणार. ठीक आहे, सरळ भाग देऊया. तर बघा भाग द्यायला काय होणार, 25 त्रिक 75, 25 चोक 100, 25 एक 25, 25 चोक 100. आता काय करू आपण, 4नी 4250 240ला भाग देऊया. 4 1 4, 4 1 4, इथं 4 1 4 इथं लिहू. ठीक आहे, परत होणार इथं शून्य द्यायचे एक, साईन चोक 24, आणि इथलचा एक 0 हा. ठीक आहे, कटला. आता हे बघितले 4 आले, परत या 4ने भाग देऊ आपण इथे. तर बघा 4 1 4, 4 2 8, इथे राहिले 2, 26 झाले. परत 4 5 20 होतात, सॉरी साईन चोक 24, साईन चोक 24 घेऊ आपण, 4 घेऊ 24, उरला किती, इथे 2, 4 5 20, इथं 245 आहे. ठीक आहे, मी व्यवस्थित लिहितो. इथे काय असणार आहे, 245, 4ने भाग दिल्यावर. ठीक आहे, कोणता, हा 4ने भाग दिल्यावर. आता राहिलं काय, परत इथं 5 राहिले. आता काय करू, परत 5ने भाग देऊया आपण इथे. तर इथे थोडं कॅल्क्युलेशनचंच महत्त्वाचं आहे. तर बघा 5ने जर भाग दिला, 5 1 5, 5 चोक
20 काय राहिलं, थोडं थांबा मिस्टेक काहीतरी होते बघा. इथं काय झालं, इथं इथं 26 होते ना, आपण काय घेतलं 4 सक 24 होतात, 4 सक 24 इथं 6 आले पाहिजे. याला 4 ने भाग दिल्यावर काय होणार 265 येणार. 5 ने भाग दिलं बघा, 5 5 25 उरलं किती, इथं परत 1 उरलाय, 5 त्रिक 15. म्हणजे राहिलं कोणता आता, हे 3 राहिले आणि राहिलं कोणता हा 3. बघा हे 3 आणि हे 3 राहिले, म्हणजे गुणाकार दोघाच गुणाकार करा 9 होतात. 53 गुणिले 9 किती होतात, 3 9 27 होतात. हातच्या आले 2 उरले, 9 5 45 आणि 2 47. म्हणजे उत्तर काय येणार 477. ऑप्शन नंबर डी याचं उत्तर असेल. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघूया. तर बघा प्रश्न आहे, जो 7वा प्रश्न आहे, 240 चे 5.6% वजा ब्रॅकेटमध्ये दिलेले कंसमध्ये 480 चे 0.3% बरोबर किती. ठीक आहे. तर सॉल्व कसं करायचं बघा. आता 240 लिहायचं आहे. ठीक आहे. 240 च्या जागी गुणाकार वापरणे आणि 5.6 छेदामध्ये टक्के दिले म्हणून छेदामध्ये 100 लिहायचं आहे. ओके. तर वजा करू परत. 480 च्या जागी 0.3 इथे मावळत म्हणून 3 आणि भागिले 100. ठीक आहे. तर बघा हे पॉईंट कॅन्सल करा, शून्य वाढत. इथलचं बघा, इथं पॉईंट आहे, इथं कॅन्सल करा, एक शून्य वाढणार. ठीक आहे. तर आता बघा आपण सरळ सॉल्व करूया. तिथे राहिले. आता बघा हे शून्य कॅन्सल करा, इकडचं काय होणार, हे शून्य कॅन्सल करा. बघा इथं बी 100 आहे, इथं पण 100 आहे. याला कॉमन घेऊ आपण. एलसीएम घेतलं तरी 100 येणार. एलसीएम घ्यायचं. ठीक आहे. असं सेम असल्यावर किंवा कॉमन घेऊन घ्यायचं. आता काय करायचं, 24 गुणिले 56 या दोघांच गुणाकार करा डायरेक्ट. किती होणार 1344. हे तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचं आहे. ठीक आहे. आणि हे वजा जशाला तसं. मग 48 गुणिले 3 करायचे. 48 गुणिले 3 जर केले तर किती होणार 144 येणार. ठीक आहे. आता 1344 वजा 144 दोघात जर वजाबाकी केलं तर काय येणार, हे 1200 येणार. ठीक आहे. आणि भागिलेमध्ये म्हणजे छेदामध्ये 100 जशाला तसे. आता याला सॉल्व करायचं आहे. तर बघा सॉल्व करताना बघा हे 2 शून्य कॅन्सल झाले. मग उत्तर काय येणार आपलं 12 येणार. आता बघा ऑप्शन मध्ये तर नाहीये, म्हणजे यापैकी नाही याचं उत्तर असणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघूया. बघा लास्ट प्रश्न या व्हिडिओ मधला. 980 चे 12% वजा 450 चे किती टक्के बरोबर 227 चे 30%. हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. मग सॉल्व कसं करायचं बघा. त्याला सॉल्व करूया आपण. तर बघा काय करायचं आहे, आपण ठीक आहे. 980 चे विचारलं म्हणून गुणिले 12 आणि टक्के विचारलं म्हणून छेदामध्ये 100. ठीक आहे. वजा 450 चे जागी काय आपल्याला x माना आणि टक्के दिले म्हणून छेदामध्ये 100. हे व्यवस्थित ओळखू येते. ठीक आहे. इथे x आहे. ठीक आहे. तर थांबा 1 मिनिट, मी व्यवस्थित लिहितो. तर बघा काय इथं गुणिले काय येणार, हा x येणार. ठीक आहे. तर आता समोर राहिले 227. आता काय करायचं, बरोबर चिन्हाच्या पलीकडे. आता बरोबर चिन्ह मी इथे देतो व याच्या समोरचा. ठीक आहे. बरोबर चिन्ह काय येणार 227 गुणिले 30 आणि पूर्ण भागिले करायचं आपल्याला 100. ठीक आहे. थोडं वेगळं हे दिसते, त्याचं समजून घ्या. ठीक आहे. जागा स्पेस नसल्यामुळे असं होते. ठीक आहे. तर बघा आता काय करायचं आहे की हे शून्य कॅन्सल करा. इथलचा शून्य कॅन्सल झाला, इथलचा शून्य कॅन्सल होईल. ठीक आहे. आता सगळीकडे खाली छेदामध्ये 10 आहे ना, हे 10 कॅन्सल होते, हे 10 कॅन्सल होते, हे फक्त 10 कॅन्सल होते. ठीक आहे. आता 98 गुणिले, आता काय करायचं आहे, जो 45x आहे ते बरोबर चिन्हाच्या पलीकडे ठेवू आपण. बघा इथे लिहितो मी 45x. ठीक आहे. आता करायचं काय, 98 गुणिले 12. 98 गुणिले 12 केलं तर 1176 होते. ठीक आहे. काय होते 1176 वजा काय होणार, मग या दोघांचा गुणाकार केले की 224 गुणिले 3 केलं काय होणार 681 येणार. ठीक आहे. 681. थांबा 1 मिनिट व्यवस्थित लिहू आपण, है ना. बघा इथं लिहितो 1187. या दोघांचा गुणाकार केल्यावर आणि या दोघांचा गुणाकार केल्यावर वजामध्ये वजा चिन्ह द्या आणि 200 किती 224 गुणिले 3 केले किती होणार 681 होणार. ठीक आहे. या दोघांचं जर वजाबाकी केलं तर बघा किती येणार, या ठिकाणी या दोघांचं जर वजाबाकी केलं आपण तर 495 येतो. ठीक आहे. आणि हे बरोबर चिन्हाच्या पलीकडे भागिले 45 इकडे घ्या आणि x इथं राहतो. डायरेक्ट किंमत काढूया आपण. याला जर भाग दिलं तर उत्तर बघा 45 × 45 45 × 45 म्हणजे याच काय येणार 11 येणार. जो ऑप्शन नंबर याचं काय असणार सी असणार. या ठिकाणी बघा आपण एकूण टोटल 8 प्रश्न बघितले. अत्यंत महत्त्वाचे आणि कठीण पातळीचे आहेत. एकदम शॉर्टकट पद्धतीने शिकलोय. हे तुम्ही आपल्या मित्रांना कसं वाटलं, आपल्या मित्रांना पण सांगायचं आणि शेअर पण करायचं आहे. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.